आणि आता बातमी आहे अजित पवार गटातून। अजित पवार गटातील प्रत्येक जिल्हाध्यक्षाला नवी कार दिली जाणार आहे आणि यातील 40 कार या अजित पवार गटाच्या पक्षाच्या कार्यालयात आता दाखल झालेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। आपल्या जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्याकरता या कार पक्षाकडून या जिल्हाध्यक्षांना देण्यात येणार आहेत। याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली होती आणि या गाड्या महिंद्रा कंपनीच्या आहेत। टेस्ट ड्राईव्हसाठी या गाड्या पक्षाच्या कार्यालयात आणण्यात आल्या होत्या। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट पुन्हा सक्रिय झाले आहे। अजित पवार गटाचे जेवढे 40 जिल्हा अध्यक्ष असतील त्यांना आता अशा गाड्या देण्यात येणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्षांना जे कामं करायचे त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा अध्यक्षांना एक एक गाडी अशी देण्यात येत आहे। आता महिंद्रा जी गाडी असून प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला ही गाडी देणार आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा 40 गाड्या वाटण्यात येणार आहे। जेवढे पण ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते किंवा शहरी जिल्हाध्यक्ष त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे गाड्या वाटण्यात येणार आहेत। बघू शकतो की आपण हे एक ठाणे पासिंग आणि पालघर पासिंगचे हे दोन महिंद्राच्या गाड्या आहेत। हे जे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना हे वाटण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने हा निर्णय घेतला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे गाड्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या आहेत आणि हे गाड्या आता जिल्हा अध्यक्षांना देण्यात येणार आहेत। कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई।